मी आमच्या सर्व परिसरातील सर्व नागरिकांच्या, उद्योगपतींच्या, कर्मचाऱ्यांच्या, वारकरी वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो साहेब. आपल्याला पुढील आपल्याकडनं चांगलं काम व्हावं. देशसेवा, ईशसेवा, सर्वांची समाजाची सेवा, समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि याचे अनुभव मी सांगण्यापेक्षा अनुभूती आपल्याला आलेली आहे. सेवा लागतो आणि सफर का फल मिठा होता है म्हणतात. त्या पद्धतीने आज योग्य व्यक्तीला या संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळालंय, योग्य व्यक्तीला न्याय मिळाला आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी प्रस्तावना करावी. थोडं मागे मागे सारखं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन करतो. अखंड हिंदुस्थानाचे एकमेव हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो. आज या ठिकाणी पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांचा सत्कार होतोय. आणि आजचा दिवस तसा खास आहे. या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा सत्कार सोहळा पार पडत असताना दोन कार्यक्रम या ठिकाणी होते. एक संपर्क कार्यालयाचं लोकार्पण होतं. दोन्ही मंत्र्यांमोदयाचा सत्कार होता. तिन्ही ज्येष्ठ नागरिक, सगळे तरुण मित्र, ज्याचे तुम्ही या ठिकाणी अंदाज लावू शकता, म्हणजे त्यांनी ठरवलं होतं. आणि आज आपण त्यांच्या सत्कारासाठी उपस्थित झालेलो आहोत. सत्कार कोणत्या माणसाचा केला जातो? खऱ्या अर्थाने ज्यांनी संघर्ष करून काही मिळवलेलं असतं त्या माणसाचा या ठिकाणी सत्कार करण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद आम्हाला या ठिकाणी मिळतोय. एक आपले पालकमंत्री की ज्यांनी राजकारणाची सुरुवात करत असताना त्यांची परिस्थिती प्रतिकूल होती, तरी सुद्धा त्यांनी संघर्ष केला आणि आज या पदापर्यंत पोहोचले. दुसरे सत्कार मूर्ती अतुलजी सावे साहेब, त्यांची परिस्थिती अनुकूल होती तरी सुद्धा त्यांना राजकारणामध्ये संघर्ष करावा लागला. जर माझं माहिती घरी असेल तर साहेब आपला एकदा महानगरपालिकेमध्ये पराभव झाला होता 5 मतांनी. आणि त्यावेळेस त्याला तुम्ही नगरसेवक नाही तर तुम्ही आमदार व्हावा असं वाटत होतं. त्यामुळे त्यांचा त्यावेळेस पराभव झाला. आणि खऱ्या अर्थानं आज दुसरी टर्म त्यांची या ठिकाणी मंत्रिपदाची आहे. तिसरी टर्म मंत्रिपदाची तिसरी आहे. पहिले राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री, परत कॅबिनेट मंत्री. असं म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े की चोट, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. एवढा संघर्ष या दोघांनी आपल्या राजकीय जीवनात या ठिकाणी केलेला आहे. तर त्याला परत कोणाच्याच वाटेला जायची आम्ही ठेवत नाही. अशा पाकिटमार संघटनेच्या अध्यक्षाला त्यांनी या ठिकाणी पाडलं आणि प्रचंड मतांनी या ठिकाणी बहुमत मिळवलं. आणि आज महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून ते या ठिकाणी काम करतायत. पालकमंत्री म्हटल्यानंतर आपल्या जिल्ह्याला पहिले पालकमंत्री होते असं नव्हतं. आपल्या जिल्ह्याला असेही पालकमंत्री होते की जे मुंबईचे होते. त्यांच्या गाडीजवळ जायची सुद्धा कधी आमची संधी आम्हाला मिळाली नाही. आणि आज हे पालकमंत्री, जोपर्यंत मी गाडीत बसत नाही तोपर्यंत ते पण गाडीत बसत नाही, असे पालकमंत्री आपल्याला या ठिकाणी लाभलेले. मला माहिती आहे ते मनामध्ये हसताय आणि मनामध्ये विचार करताय की थांब, तुझ्यानंतर मीच भाषण करणारे तुला बघतो. आणि मी हे सांगतो की मी जी काही बोलतो ते सगळं त्यांच्याकडे पाहून पाहूनच या ठिकाणी शिकलो. सकाळी एका कार्यक्रमाला गेलो,
एक शिवाजीनगरचा सर मास्तर आमचा त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत होता महाराज, आणि त्याने जे लावलं की तुमच्यासारखे युवा कार्यकर्ते साहेब पाठीशी म्हणून साहेब असे तुमच्यासारखे कार्यकर्ते. मला इकडे टेन्शन होतं, ठीक आहे संजय शिरसाट साहेब आहे यांच्या ऐवजी तर आमचे जुने असते का नंदू भाऊ, तर माझं तिथंच काम झालं असतं. पण त्यांना हे माहित नाही यांच्यासारखे लोक माझ्या पाठीशी म्हणून मी इथं आहे. त्याचा माझ्यासारखे काही आजपर्यंत जमा झालेले ते पण मला या ठिकाणी माहिती आहे. पण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी संजय शिरसाट साहेब करत असतात. पहिले कामगार, मग आमदार, मग नामदार आणि मग पालकमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आपल्या सगळ्यांसाठी अतिशय ज्याची आपण वाट बघत होतो ते काम शिरसाट साहेबांनी पालकमंत्री झाल्या या ठिकाणी हातात घेतलंय. या शहरामध्ये जी नशेखोरी, जे पटन गोळ्या खाऊन या ठिकाणी तरुण मुलं बिघडतायत, आपण बघितलं असं की आपल्या चौकामध्ये सुद्धा काही पोरं नशा करून या ठिकाणी येत होतो. पूर्ण संभाजीनगर जिल्हा साफ करायचं काम आणि नशेखोरीला हाकलून द्यायचं काम शिरसाट साहेबांनी या ठिकाणी हातात घेतलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अडचणी आणि समस्या सोडवण्याचं काम हे दोघं जण करत असतात. तो एक दिवस आपल्यासाठी असतो, 5 वर्ष हे लोक आपल्यासाठी काम करत असतात. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज विजयताई सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहे, हर्षदाताई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे, आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई आहेत. नंदू आप तुम्हारा दोस्त चुनाव होने के बाद व्याव 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 ट्याव 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 मंत्री के गाडी में आने वाला है. त्याच्यानंतर निवडणूक झाली आणि क्रांती चौकामध्ये मी वाट बघत होतो की कोण मंत्रिपदाच्या गाडीत होतं. 2 गाड्या लाल दिव्याच्या त्या ठिकाणी आल्या. एका गाडीतून माननीय संजय शिरसाट साहेब उतरले आणि दुसऱ्या गाडीतून अतुल साहेब उतरले. आणि ते ट्याव 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 करणारा तुझं व्याव झाला तो कुठं दिसलाच नाही. ज्यांनी खऱ्या अर्थानं मला आठवतं साहेब, ज्या वेळेस त्यांनी पहिल्या वेळेस आमदारकीला विजय मिळवला होता त्यावेळेस त्याच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 35 वर्षापासून असलेला हा गुलमंडीवरचा भगवा झेंडा आम्ही या ठिकाणी उतरवला होता आणि त्याच नराधमाला, या भगव्याच्या शत्रूला खासदारकीला आणि आमदारकीला या ठिकाणी आपण नेस्तनाबूत केलं. खरं तर छत्रपती संभाजीनगरचं सगळ्या जनतेचं यासाठी मनापासून अभिनंदनही केलं पाहिजे आणि आभारही व्यक्त केलं पाहिजे. कार्यक्रमाला उशीर झाले कोणाला पाहिजे, तुम्ही साठवण करणार, हे करणार नाही, कारण पाणी तुम्हालाच भरावं लागतं, यांना भरावं लागत नाही. या एप्रिल पर्यंत साहेब आमच्या वार्डाला पाणी देण्याचं काम निश्चितच कराल आणि तुम्ही आम्हाला बक्षीस द्याल अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. महाराजांना अभिवादन करून आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी, आदरणीय आपले ठाण्याचे दिघे साहेब, या दोघांनाही विनम्र अभिवादन करून आजचे लाडके लोकप्रिय आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे काका, माझ्या वडिलांबरोबर होते ना तुम्ही नगर, असे माझे मार्गदर्शक, म्हणजे तसा मी आमदार होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मला नेहमी भेटले की सांगायचं तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आठवते का एकदा तापड्या आमचे मित्र तिकडे बसलो होतो, साहेबांनी मला काही गुरुमंत्र दिले आणि मी त्या गुरुमंत्रावर कामाला लागलो आणि माझे मार्गदर्शक आदरणीय आपल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजूभाऊ शिरसाटजी, तसंच व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळजी आणि गुरुवर्य अभप नवनाथ महाराज आंधळेजी, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या
सौ विजयाताई शिरसाटजी, सौ माधुरीताई जंजाळजी, सौ हर्षदाताई शिरसाट, आपल्या शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेलीजी, विकास जैनजी, माजी नगरसेवक मनोज बल्लारजी, अमनराव शिंदेजी, शिल्पाराणी वाडकरजी, संतोषजी. सांगा ना, हो का नाही? हात वरती करून आले का? अरे मी मागत नाही पैसे, काळजी नका करू. मी नाही घेऊन जाणार जाताना ना. संजू हो, संजू बरोबर आहे ना? माझ्यासारख्या सर्व लाडक्या भगिनी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी सर्व या भागातील नागरिकांचा अतिशय मनापासून खूप खूप आभारी आहे. कारण की आपण सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात, मला आशीर्वाद दिला. 14 मध्ये तर दिला होता, 19 मध्ये पण दिला होता, पण यावेळेसची गरज जास्त होती आणि हा आशीर्वाद तुम्ही भरघोस दिला. त्यामुळेच या शहरामध्ये हिरव्या सापाला ठेचून मी तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो. आज इकडे संजूभाऊ शिरसाट साहेबांचा सत्कार आपण सगळ्यांनी केला. संजूभाऊंनी पण अतिशय संघर्ष केलेला आहे. मी पहिली निवडणूक पासून त्यांच्या बघत आलेलो आणि आज चौथ्यांदा आमदार होणं एखाद्या मतदारसंघातून सोपं नसते. संजूभाऊ अँटी एमर्जन्सी येत असते आणि यावेळेस तर काही लोकांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या तुमच्या माझ्या विरोधात, बरोबर आहे ना? पण हा जनता जी आहे ना, ती ठरवते खरोखर आपला काम करणारा माणूस कोण. आणि त्यांनी सर्व जनतेने ठरवलं होतं की यावेळेस संजूभाऊंना काही करून निवडून आणायचं आणि मंत्री करायचं. या हिशोबानेच तुम्हाला चौथ्यांदा तुम्हाला निवडून आणून आज मंत्री केलं. संजूभाऊ हे आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे एकदम लाडके. त्याचा मागच्या टर्म मध्ये ते झाले असते मंत्री, पण काय झालं, लाडक्या मुलाला जरा बाप काय करतो, थांबतो, थांब 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 तुला नंतर, त्याच्यामुळे हुकली गाडी. काय काढली आता आली आणि आता परत सुटणारच नाही, आता कंटिन्युअस. त्याच्यामुळे संजूभाऊने नेहमीच संघर्ष करत, म्हणजे महापालिकेमध्ये पण गटनेते होते ते, त्यावेळेस पण मी त्यांचं काम बघितलं. अतिशय प्रत्येक बारीक बारीक विषयावर लक्ष घालून आज विधानसभेमध्ये पण त्यांचा, म्हणजे ते सभापती त्या जागेवर ज्या बसायचे तर तेच सांगायचे, तुम्ही असं बोला, तुम्ही तसं बोला, असं सभापती बोलत नाहीत. पण संजूभाऊला पूर्ण डिस्क्रिशनरी पॉवर होते की ते आमदारांना सांगायचे तुम्ही या विषयावर बोललं पाहिजे, तुम्ही असं बोललं पाहिजे. ते सांगण्याचा उद्देशच आहे की त्यांचा अभ्यास हा एवढा स्पोर्ट टर्म मध्ये आल्यामुळे त्यांचा जो गाढा अभ्यास होता, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभायचं. आणि त्यांनी माझ्यासारखे असे अनेक कार्यकर्ते तयार केलेले आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनावर आम्ही काम करतो. इकडे त्या भावासारखं उभा राहून माझ्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस अवेलेबल होऊन त्यांनी पूर्ण मला मदत केली. आज माझ्या निवडणुकीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. फॉर्म मिळाल्यापासून 30 फॉर्म मिळाला आम्ही बसून, बरोबर ना? धन्यवाद साहेब. असे फॉर्म टाकले काय सांगत नाही. ते जाऊ दे, त्याची काळजी करत नाही मी. देवाच्या रूपात त्याची मी कधीच काळजी करत नाही. पहिल्या निवडणुकीत मी जाहीर केलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काळजी नाही. पण जंजाळ साहेबांनी मित्रपक्ष म्हणून त्यांनी अतिशय पूर्ण ताकदीने, पूर्ण निर्णय, म्हणजे तुमच्या इकडचा प्रचार करून ज्यावेळेस वेळ मिळाला तिकडे इकडे आकाश राऊत सारख्याला पूर्ण वेळ माझ्याबरोबर सोडलं होतं. त्यांचे तुमचे पूर्ण सहकारी, सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी, सगळे माझ्या पाठीमागे खंबीर होते. कसे नेत्या खंबीरपणे मागे असतात तर बाकीची सगळी खालची टीम पण असते. आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आज मला जवळजवळ 4500 मतं या वॉर्डातून पडलेली आहेत. देव पाण्यात ठेवले होते
पण तुमचा आशीर्वाद एवढा जोराचा होता की शेवटच्या राऊंड मध्ये 2100 मताने मी प्लस झालो. तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे खंबीरपणे होता. जंजाळ साहेबांनी पूर्ण ताकद माझ्या मागे लावली आणि त्यामुळेच मी यश प्राप्त करू शकलो. संजय भाऊ तर आहेच, मी पण पाठपुरावा करतो. मागच्या आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत एक बैठक केली. त्यामध्ये एनजेपीचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि नॅशनल हायवेचा जो डिस्प्यूट होता तो आपण सोडवलेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत एप्रिल म्हटलं तुम्ही सर, पण मी थोडं स्पष्ट सांगतो, आपल्याला जून होईल. जूनमध्ये आपल्याला रेग्युलरली पाणी मिळायला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर आपला एक टप्पा कमी होईल, पण जून पासून मी पूर्ण बार चार्टच तयार केलाय. दर महिन्याला त्याचा मी आढावा घेतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्या मॅडम काय आपल्याकडे आता त्यांच्या ऑफिसमध्ये जॉईन करते, त्यांच्या PS रवी मॅडम जे जॉईन झाल्या CM साहेबांच्या ऑफिसला, त्यांना त्यांनी जबाबदारी दिलेली आहे की एव्हरी वीक आढावा घेऊन एव्हरी वीक काय स्टेटस आहे हे फॉलोअप करायचं. आणि मीही त्यांच्या संपर्कात असतो. मला नक्कीच खात्री आहे की जूनच्या अगोदर आपली ही पाण्याची योजना पूर्ण होईल आणि जून पासून आपल्याला सगळ्यांना नियमित रोज पाणी मिळेल एवढा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. पुन्हा एकदा जयस्वाल साहेबांना, शिरसाट साहेबांना काय अगोदरच्या कार्यक्रमाच्या एवढे कार्यक्रम लागले. मी संजय शिरसाट साहेबांना, माझे गुरुवर्य आहेत ते, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि माझे मित्र राजेंद्र जंजाळजी जे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते, असे जंजाळ साहेबांना पण खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व राजकीय मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी समजतो. हे आलाय लागलाय का माणूस आलाय लागलाय. पालकमंत्री झाल्यापासून प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना मानवंदना. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मंत्री अतुलजी सावे साहेब, आंधळे महाराज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, ज्यापूर्वी एक काय हात घातला 35 वर्ष झाले. कालच आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला. अशा सर विजया शिरसाट, नंदकुमार घोडेले, विकास जैन, व्यासपीठावर सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी, शिल्पा राणी वाडकर, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं राजेंद्र जंजाळांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा आहे. गेल्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम ठरला आणि मला या कार्यक्रमाला तुम्हाला 8 वाजता यावं लागेल. आता जंजाळचा कार्यक्रम, नावातच जंजाळ आहे. जंजाळ मी येतो 8 वाजता. 5 मिनिटं अडलं बाकी असताना इतके काही फोन केले त्यांनी. ते माझ्या बाजूला बसले ते विकास जैन आणि ते घोडेले, त्यांना असं वाटत होतं हा जंजाळ आतापर्यंत ठीक आहे, फोन मध्ये बोलतोय, फोन मधून काही मारणार तर नाही ना फेकून. आणि एखादा वाढदिवस होता, बिचाराने इतकं मोठा तयारी केली होती. मी त्याला सांगितलं बाबा रे आता लवकर आटपून घे, मला जायचं ना. अतुलजीला पहिलंच सांगितलं होतं साहेब मी 8 बजे तक आ जाता.
तुम शुरू करो मैं बाद में आता. परंतु अतुलजीचा एक स्वभाव आहे की प्रत्येकाचा सन्मान करणं. त्यांनी मी व्यवस्था काही कार्यक्रम सुरू केला नाही. प्रत्येकाला सांभाळून कसं घ्यायचं, प्रत्येकाला समजून कसं घ्यायचं ही कला त्यांच्याकडे. आता मी व्यासपीठावर सर्वांचे नावं घेतले नाही. ज्यांचे नावं घेतले ते नाराज होतील. पण अतुलनी काही का असताना सगळ्यांचे नाव घेऊन टाकले. स्टेजवरचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणा लागला काही का असताना मंत्री असा होता अतुल सावे सारखा आमच्या सर्वांचे नाव घेतले. पाहिलं कसा परिणाम पाहिला. अतुलजी मला पहिल्यापासून लोक खडूस का म्हणतात हे मला आता कळालं. मी 4 लोकांचे नाव घेऊन टाकतो आणि सर्वजण मान्यवर ते म्हणतात सर आम्ही एवढं धडपड करतो, एवढ्या लोकांना बोलवतोय, सगळ्यांना निरोप देतो आणि हा माणूस येतो 4 लोकांचे नाव घेतो. आम्ही धकमागणी करतो. अरे मी माझ्या मतदारसंघात घेत नाही लवकर हे मला दुर्दैव आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला आनंद एका गोष्टीचा होतो. 7 वाजल्यापासून लोक बसलेले, आता 9:30 होत आलेले, तरी लोक काही हलायला तयार नाही. याचा अर्थ लोकांनी तुमच्यावर अतुलजी केलेलं हे प्रेम आहे हे कधीच उचलता कामा नये. जे तुमची 2122ची लीड आहे ना, खरे याचे शिल्पकार म्हणता येईल या लोकांना. जी 4,500 मधले जर 2122 जे ना निवडून येण्यासाठी तुम्ही सर्वजण कारणीभूत आहात. तुमचा तो आशीर्वाद आहे. ही निवडणूक वेगळी होती. ही एवढी विचित्र निवडणूक होती. मी निवडणुकीला उभं राहिलो तर दरवेळेप्रमाणे आम्ही सगळं ते आमचं जिथं व्यासपीठ मध्ये काय त्याला म्हणतात प्रचार कार्यालय असतं ते सगळं थाटलं. काय करतो का ऐकू दे त्याला तरी. एखादं असंही असलं पाहिजे मी ऐकलं पाहिजे. पुत्राला खाली घालत होता तो विचार ऐकत होता माझं भाषण नाही तर ऐकू दिलं. अरे अंगावर भोकणारे जोपर्यंत नाही तोपर्यंत माणूस मजबूत होत नाही. लक्षात ठेव. लढाई अशा कशा लढायच्या नसतात. आपला विरोधक नसेल तर मजा काय. मग या निवडणुकीमध्ये आली तर प्रचार कार्यालय थाटलं. पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा निवडून आला ठीक आहे, दुसऱ्यांदा आला ठीक आहे. या टायमाला त्याचं काही खरंच नाही. अतुलजी अरे डेंजरस झोन मध्ये काय होईल देवाला माहिती. प्रदीपजी काय होईल देवाला माहिती. तिकडं तर ते सगळे असे भरलेले आहेत. शिरसाटांचं बी काही या टायमाला खरं वाटत नाही. तोच तो माणूस उभा राहिलाय आणि ते बी उभं कोणी केलंय या बोडलेच्या पक्षाने. त्या काळामध्ये आता हा आपल्या पक्षात आहे. मस्त असं चपटा भांग वगैरे वगैरे फ्रेश. हे आता म्हातारा झाल्याचं मी त्याच्या समोर लढायला लागले. एक लक्षात ठेवा कोणतंही काम प्रामाणिकतेने करा. अतुल भाऊ या लोकांमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये हे एकमेव चांगला गुण आहे जो तुम्हाला काही न करता आशीर्वाद देतो. मी आणखी पहिल्या 1-2 भाषणामध्ये असंच सांगितलं. नातं जिथं निर्माण होतं त्या टायमाला पराभव तुमचा कोणीही करू शकत नाही हे ठामपणे सांगतो. पहिल्यांदा नगरसेवक झालो संजू भाऊ. दुसऱ्यांदा नगरसेवक झालो तरी लोक संजू भाऊ. कोणी मला नगरसेवक नाही म्हणलं. नशिबाला तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा आमदार झालो संजू भाऊ. दुसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊ. मला असं वाटायचं
अरे मी आमदार झाल्यासारखं वाटतंय असं कधीतरी गाणं डबल डबल तरी लावायचं. तिसऱ्यांदा आमदार झालो, आता तरी आमदार म्हणलं पाहिजे कधी कोणतरी संजीव भाऊ. चौथ्यांदा आमदार झालो, बरं झालं लवकर पटकन मंत्री झालो. एकाहीच्याही तोंडातून निघत स्टेजवर जेवढे उभे आहेत ना म्हणावे एकदा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब म्हणावं एखादं म्हणतच नाही. पालकमंत्री झालं तरी म्हणत नाही. याला म्हणता आशीर्वाद. हा आशीर्वाद आहे सर्वांचा. माझ्यासाठी माझ्या मंत्रिपदापेक्षा माझ्या पालकमंत्रीपेक्षा पदापेक्षा मला जो संजीव भाऊ म्हणतो ना तो खऱ्या अर्थानं माझं त्याचं नातं हे समजतो. चाव काही साहेब तरी म्हण, आमदार तर म्हण, मंत्री तर म्हण, अशी. आणि हेच दिलंय शिवसेना प्रमुखांनी. काय दिलं? नातं निर्माण करायची ताकद दिलेली आहे. म्हणून हे सर्वजण माझ्या आमच्या सणात तुमच्या आमच्या पाठीशी उभे. मी त्याच्यासाठी भाग्यशाली समजतो. या निवडणुकीमध्ये अनेक जण आले. माझा मतदारसंघातून बहुत असा होता की ज्या ठिकाणी तो उमेदवारच नव्हता. याचा त्याला पाठिंबा, त्याचा त्याला पाठिंबा, आणि उमेदवार पाहायचा एवढे मते ह्याचे, एवढे मते ह्याचे, एवढे मते ह्याचे, आलो निवडून. मी माझ्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला सांगायचो काही ऐकता असतील, मी सांगायचो चिंता करायची नाही, संजय शिरसाटच निवडून येणार. सांगायचो कधी. आत्मविश्वास कशाच्या जोरावर? हे सर्वसामान्याच्या ताकदीच्या जोरावर असतं. काय काय टोप्यावाले घ्यायचे, काय भाषण करायचे. एकांताचं भाषण करताना पहिल्या बाजूमध्ये अशा काही घोषणा सुरू झाल्या होत्या. कोण आया कोण आया, शेर आया शेर आया. लोकांना वाटायचं काय शेर आला बाबा. अरे कोण आया कोण नाही, शेर आम्ही आहोत आणि आम्ही तिथं राज्य करणार आहोत. हे संभाजीनगर आमचं आहे. हे संभाजीनगर दुसऱ्यांचं नाही. हे कोणत्याही हैदराबादीचं नाहीये हे संभाजीनगर. पालकमंत्री झालो, पहिली मीटिंग घेतली, त्याच्या पहिलंच सांगितलं आपलं कसं आहे, संजय नाव आहे आपलं, आपल्याला तर दूर तसं दिसतं. निवडून आल्यावर म्हणलं का मीच मंत्री होणार म्हणून. झालो का नाही? त्याला होऊ दिलं का? बिलकुल नाही. आपणच हो जाईल. मी म्हणलं होतं की नाही पालकमंत्री मीच होणार. सगळ्यांनी पाहिलं होतं, ऐकलं होतं. झालो का नाही? आपणच होणार. कारण की ही खात्री असावी लागते, हा कॉन्फिडन्स असावा लागतो. म्हणून पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं या जिल्ह्यामध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही. जो दादागिरी करेल ना, पोलिसाला सांगितलं घे कस्टडीमध्ये. असा मार, मोबाईल ऑन कर, स्पीकर चालू ठेव, त्याचा रडताना किंचाळतानाचा आवाज त्या मोबाईलवर मला ऐकाव, तरच मी पालकमंत्री आहे. दादागिरी शहरात नाही. आता सुरुवात आहे, महिनाभर नाही झाला. तुम्ही बघा, आवाज नाही बंद केला ना तर नावाचा शिरसाट नाही. आपल्याला कुणाच्या नागी लागायचं नाही. हे पण काय गर्वाने म्हणतो असं का भाग नाहीये. मला दादागिरी याला बसते आली काय? मंत्री झाल्यावर पण असं बोलतो. हे आपली दादागिरी नाहीये. आपण कुणावर दादागिरी करायची पण नाहीये. पण कोणी जर आपल्यावर दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडायचं पण नाही. सरळ गणित. आया बहिणी जातात रस्त्याने, ते गरजुले बसतात, घोसडीचे पुढे तेवढे बटन फटन करत. मुली जातात, महिला जातात, माणसं जातात, त्यांना छेडतात.
माणसाचे हिसकून घेतात पैसे. या माया बहिणीने काय करायचं? बिंदास चला, हे शहर तुमचं आहे. एकाने काही काही केलं कंप्लेंट करा, तातडीने कारवाई होईल. ही जबाबदारी आमची आहे. हे सरकार कशासाठी असतं? 10% देतो का 20% देतो का ह्यासाठी असतो का? मी पालकमंत्री झाल्याबरोबर एक जण एका ठिकाणी एकाने फोन केला, साहेबांच्या फार जवळच आहे मी, ऍडव्हान्स 10% ना 5% देऊन टाक, तुझं काम करून टाकलं. त्याचा मला फोन आला, भाऊ तुमच्या नावाला असं चाललंय. मी चांगला धंदा सुरू झाला था. आम्ही लोकांच्या पाया पडतोय, त्यांना मतदान करा म्हणतोय, आणि 10% वाला तिकडे कुठेतरी बसलेला असतो. 1% वाली चाललं. कुणाची टक्के कुणाकडून देता? ज्यांनी मतदान केलं त्यांच्याकडे काम करण्यासाठी टक्के पाहिजे तुम्हाला. अरे भीक मागा ना त्याच्यापेक्षा. विदाऊट टक्केचे विदाऊट मेहनतीचे लोक पैसे देतात ना. हे काम खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं. जनरल सारख्या माणसं माझ्याबरोबर आहेत. कधी कधी बोलताना त्याचं सुद्धा भान सुटतं. तो मला सांगतो, साहेब त्यांनी इलेक्शन मध्ये काम नव्हतं केलं, त्याच्याशी बोलूच नका. अरे मला थांब ना, त्यांनी आपलं काम नव्हतं केलं ना, मला त्याच्याशीच बोलायचं. पण लाजू तर दे त्याला. ज्यांनी आपलं काम नाही केलं त्याला थोडस वाटू तर दे. आपण न काम करता हा माणूस आपल्याशी गोड बोलतो कसा? एखाद्या माणसाला दुश्मनी करण्यापेक्षा प्रेमानं त्याला जर समजवलं तर मला वाटतं आयुष्यामध्ये ते कधी सुटत नसतो. सत्ता 2 दिवसाची असते. मी इतका प्रवास केला, 40 वर्षाचा प्रवास केला. 40 वर्षामध्ये सर्व पाहिले मी अनेक मोठे नेते पाहिले. मी त्या विधानसभेमध्ये बसताना मी त्या खुर्चीवर बसायचो, त्या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांना सुद्धा आदेश द्यायचा माझ्याकडे ताकद होती. मी तालिका अध्यक्ष म्हणून बसायचो ना, मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, मी खाली बस म्हणलं तरी बसलो पाहिजे. ती अधिकार मला दिली होती. त्या अधिकारच्या खुर्चीवर मी अनेक वेळा बसलो. ते सभागृह चालवलं. 288 आमदार, त्याच्यापैकी एक जण त्या खुर्चीवर बसतो. केलं ना आपण चांगलं का? दाखवलंच लोकांना. मी अनेकांना सांगतो, काम करताना असं करा जे लोकांच्या लक्षात राहील. मी मागे सांगितलं मला माहित नाही, त्या सभागृहामध्ये असे मान्यवर मी पाहिलेले. जेव्हा त्या पोटमोठ्याने नेते, मी माझ्या सहकार्याला सांगितलं मला भाषण करायचं. कॉर्पोरेशन मध्ये मी लय बोलायचो, मला इथं बोलायचं. अरे आताच निवडून आला, बसणं गपचूप, कशाला बोलतो, एन्जॉय कर, हे सगळं बघ कसे बोलतात. नाही मला बोलायचं, माझं नाव माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे. तेवढं मग ते समोर बसेल माणसाला ओळखतो का? म्हणलो नाव ऐकलंय त्यांचं, ते गणपत पाटील. सभागृहामध्ये किती वेळा निवडून आले असतील? 10 वेळेला. आपण तिसरी टर्मला काय म्हणतो त्याला? हॅट्रिक. आणि चौथीला काय म्हणतात? आता चौथीला काय माहितीच नाही ना, त्याला म्हणजे उगाच निवडून आलो का? चौकार मारला. तेव्हा माणूस 10 टाइमाला निवडून आला, 10 वेळेला. आम्हाला शपथ देताना त्या खुर्चीवर सुद्धा ते बसले, अध्यक्षाच्या ते शपथ द्यायची. तेवढं पाहिलं, हो सगळ्यात ज्येष्ठ, अख्ख्या सभागृहातले ज्येष्ठ म्हणून निवडून आले ना. पहिल्यांदा भाषण केलं पाणी प्रश्नावर, दुष्काळावर, आणि 10व्या वेळा निवडून आले. आजही त्याच विषयावर बोलताय. म्हणजे 50 वर्षात काही बदललं नाही, परंतु माणसाने तेच प्रश्न लावून धरले. कधी त्यांच्याबरोबर त्यांचा पीएशिवाय दुसरा माणूस दिसला नाही, परंतु मतदारसंघामध्ये एवढा त्यांचं वर्चस्व होतं, ते कधी पराभूत झाले नाही. हे असे मोठाले लोक आम्ही पाहिले. म्हणून तुम्ही आपण काम करताना एकच लक्षात ठेवायचे, मला या आपल्या जिल्ह्यामध्ये तुमचे सर्व नातेवाईक तिकडे आजूबाजूला असतील.
काम असं आपण केलं पाहिजे की त्या कामाची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते. मी अनेक मुख्यमंत्री पाहिजे त्या चालायचे ना तर त्यांच्या मागे आमदार असे पळायचे ना, साहेब एक इन्व्हेस्टमेंट द्या, साहेब एक इन्व्हेस्टमेंट द्या. जेव्हा पद गेलं त्या मुख्यमंत्री ज्या आतमध्ये सभागृहामध्ये बसलेले माजी झालेले त्यांच्या डेस्कवर बसताना सुद्धा मी काही आमदाराला पाहिजे. म्हणजे ज्या मला घाबरत होते त्यांच्या डेस्कवर बसताना पाहिजे. आणि लॉबीमध्ये आम्ही बसतो ना, माजी मुख्यमंत्री चाललाय, नमस्कार तर घाल रे पक्षाच्या माणसा, नमस्कार सुद्धा घालत नाही. ही परिस्थिती राजकारणामध्ये असते. म्हणून राजकारणात जेवढी संधी मिळेल ती संधी कधी सोडायची नसते. म्हणून आज तुमच्या आशीर्वादाने आपल्याला संधी आलेली आहे. त्याला कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये कॅबिनेट मीटिंग चालू असायची ना तर आम्ही बाहेर थांबायचो. 2-2 तास मीटिंग चालायची, बाहेर थांबायचो. लवकर इकडे तिकडे जाता नव्हतो. गेलो तर तो मंत्री निघून जाईल, इन्व्हेस्टमेंट मिळणार नाही. तो मंत्री निघून जाईल, मुख्यमंत्री निघून जाईल, इन्व्हेस्टमेंट मिळणार नाही. आज तुमच्या आशीर्वादामुळे त्या कॅबिनेटमध्ये आपण बसलेलो असतो, लोक वाट पाहत असतात. हा चमत्कार झाला का नाही? म्हणून सत्ता नव्हती, उठाव झाला त्या मला अनेक लोक म्हणायचे संजय शिरसाट मंत्री झालं पाहिजे. लय बिचाऱ्याने लय सगळ्याशी टोपीच्या तोंडावर हा होता. परंतु संयम हा राखला पाहिजे. संयमाचं फळ आज मंत्रीपद पण आहे, पालकमंत्रीपद पण आहे. हे सांगतो फक्त जांजळासाठी. संयम, थोडासा संयम ठेवला ना सर्व नीट होतं. चिंता त्याची करायचीच नाहीये. हे जे व्यासपीठावरचे कार्यकर्त्याला सांगत ना आता तुमचा टाइम सुरू झालेला आहे. तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावलेले, पोस्टर लावलेले, तुम्ही घोषणा देता. हे नागरिक या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला अपेक्षा आहे की माझ्या घरासमोरचा रस्ता झाला पाहिजे. अपेक्षा तरी काय तुमच्या बसतो, एक लाईट लागला पाहिजे, पाणी वेळेवर आलं पाहिजे, संपला विषय. परंतु त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या माणसावर दादागिरी करणारा एखादा जर आला तर त्याला रोखणारा सुद्धा पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही कार्यकर्ते करतात. आता तुमचा टाइम सुरू झालाय आणि त्याला तुम्हाला सांभाळायची जबाबदारी संजय शिरसाटची. मी कोणत्या मतदारसंघात बोलतो हा प्रश्न नाहीये. मी निवडणुकीच्या काळामध्ये कुठलंही भाषण माझं ऐका, कुठलंही. मी म्हणायचो माझ्या या जिल्ह्यामध्ये या संभाजीनगरमध्ये 3 जण निवडून आले पाहिजे. अतुल सावेही निवडून आला पाहिजे, प्रदीप जयस्वालही निवडून आलं पाहिजे आणि मीही निवडून आलो पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी या भाषणामध्ये हेच बोलत होतो. त्याचं कारण असं होतं, काही लोक तिकडनं असं मध्ये घुसायचा प्रयत्न करत होतं. जर याच्यातनं एकही सीट पडली असती ना तर इथं हिरवा किती जोरात उधळला गेला असता याची कल्पना सुद्धा केली तर अंगावर काटा येते. काय झालं असतं समजा सपोज मध्यवर्ती सीट पडली असती, हिरवा कुठपण झाला असता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत. पूर्वची सीट पडली असती, कुठपण झाला असता हिरवा. पश्चिमची सीट पडली असती, कुठे गेला असता तो. मला राग त्यांचा नाहीये, आपण जातीच्या विरोधात बोलत नाहीये, परंतु या मस्तीच्या विरोधात बोलतोय. ही जी मस्ती होती ना, आया आया काय शेर आया शेर आया. कसला शेर, कसला शेर, कुठं गेला शेर. मला तर 2 महिन्यापासून पुढे दिसायला शेर, कुठे दिसायला शेर. काय झालं शेरला ते लय बोलत होता ना, मैं तो ऐसा कर दूंगा, मैं तो वैसा कर दूंगा. ते हैदराबादचं ते बिर्याणी खाणार ते काय बोलत माझ्या माता भगिनी बसल्यानंतर मला शिवाय मला भाषेतच काही नको वाटत नाही. लोक म्हणतील अरे बाबा हा पालकमंत्री आहे का कुठं गल्लीतला माणूस आहे. पण एक लक्षात ठेवा, सत्तेची खुर्ची कोणतीही येऊ द्या, संजय शिरसाट हा जमिनीवरच राहील, जमिनीवरच राहिला.